नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्रजीची 10 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला जो काही बोर्ड पेपर आहे तो आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. त्यामुळे आपल्याला या पेपरमध्ये किती मार्क्स मिळतील आणि कशा प्रकारचा आपला पेपर असणार आहे या दोन्ही गोष्टी क्लिअर होणार आहेत. एकूण 80 गुणांचा आपला हा पेपर आहे आणि तो सोडवण्यासाठी 3 तासाची वेळही दिली जाणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. यानंतर आपल्याला कोणती प्रश्नपत्रिका हवी ते कमेंट करून सांगा. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. इयत्ता 12वी इंग्लिश बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरासहित काही महत्त्वपूर्ण सूचना. या सूचनांचं पालन करूनच आपल्याला पेपर सॉल्व करायचा आहे. सेक्शन 1 12 मार्कांसाठी क्वेश्चन नंबर 1. पॅसेज दिलेला आहे आपल्याला, तो वाचायचा आहे. आपल्या पाठ्यपुस्तकातलाच आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सॉल्व करायची आहेत. चालू वर्षाची ही प्रश्नपत्रिका आहे, त्याची उत्तरं आपण या ठिकाणी पाहत आहोत. बघा, A1मध्ये एक कृती दिलेली आहे 2 गुणांसाठी, ती याप्रमाणे सॉल्व करायची आहे. आपल्याला व्हिडिओत काही होत असेल तर व्हिडिओ थांबवा आणि उत्तरं वहीत लिहून ठेवा. A2साठी विचारलेला प्रश्न आणि त्याचं उत्तर. A3साठी दिलेली वेब या पद्धतीने पूर्ण करा. A4चं उत्तर या ठिकाणी शॉर्टमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तेही पहा. A5मध्ये करेक्ट पर्याय आपल्याला निवडायचा आहे दिलेल्या सूचनेनुसार, तो आहे C. त्यानंतर दुसरं विधान, त्याचा करेक्ट पर्याय A. A6मध्ये आपल्याला विरुद्धार्थी अपोजिट वर्ड लिहायचे आहेत. बी भागामध्ये लँग्वेज स्टडीसाठी आपल्याला नॉन टेक्स्च्युअल ग्रामरवर आधारित प्रश्न विचारले 4 गुणांसाठी. बघा, पहिल्याचं विधान वाचायचं आहे आणि कंसातली सूचना वाचून अचूक पर्याय निवडायचा आहे, तो आहे D पर्याय. दुसऱ्याचा A पर्याय, सूचना वाचायची आहे. त्यानंतर तिसऱ्याचा D पर्याय. B2चं उत्तर बघा, दिलेलं विधान आपल्याला एक शब्द चुकलेला आहे, तो दुरुस्त करून ते विधान कंप्लीट करायचं आहे. 1 मार्कासाठी हा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 2चा A भागामध्ये आपल्याला पुन्हा एक पॅसेज दिलेला आहे, त्या पॅसेजचं वाचन करायचं आहे. त्यानंतर A1 बघा, चूक और बरोबरचं शोधायचं आहे आणि जे विधान आपल्याला स्टेटमेंट असेल ते करेक्ट करून रिराईट करायचं आहे. बघा, या ठिकाणी करून दाखवलेलं आहे, ते काळजीपूर्वक पहा, आपल्याला बरोबर कळेल. A2मध्ये आपल्याला 2 गुणांसाठी 4 ओळींचं उत्तर लिहायचं आहे. A3चं उत्तर बघा, कारण विचारलंय, 2 विधानं दिलेले आहेत, पॅसेजच्या आधारे बिकॉजच्या पुढं आपण ते विधान कंप्लीट करायचं आहे. A4मध्ये आपल्याला 4-5 ओळींमध्ये उत्तर लिहायचं आहे फॅमिली या स्टेटमेंटवर 2 गुणांसाठी. A5 आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे दिलेल्या विधानाचा, तो आहे A.
त्यानंतर दुसरं तसंच विधान दिलेलं आहे. त्याचा अचूक पर्याय आहे डी. त्यानंतर A6मध्ये आपल्याला समानार्थी शब्द लिहायचे आहेत. बी भागामध्ये आपल्याला समरी दिलेली आहे, ती कंप्लीट करायची आहे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे. सीमध्ये माइंड मॅपिंग कंप्लीट करा दिलेल्या माहितीच्या आधारे. सेक्शन सेकंड पोएट्री सेक्शन 14 गुणांचा हा विभाग आहे. त्यातला क्वेश्चन नंबर 3चा ए भाग 10 गुणांसाठी एक कविता दिली आहे आपल्याला आणि त्या कवितेवर आधारित 2 गुणांसाठी पहिली कृती विचारलेली आहे. 2 विधानं आपल्याला शोधायची त्या कवितेतली बरोबर, ती आहेत सी आणि डी. A2मध्ये आपल्याला रिकाम्या जागी अचूक शब्द टाकायचा आहे कवितेच्या आधारे. त्यानंतर A3 या पद्धतीने पूर्ण करा. A4मध्ये आपल्याला ते विधान कोणत्या प्रकाराचं आहे ते ओळखायचं आहे आणि त्याचं नाव लिहायचं आहे. A5मध्ये आपल्याला दिलेल्या विषयावर आधारित 2-4 ओळी लिहायच्या आहेत. कविता लिहायची फॅमिली. बी भागामध्ये आपल्याला एक कविता दिलेली आहे आणि त्या कवितेवर आधारित माहिती लिहायची आहे. सेक्शन 3 आपला रायटिंग स्किलसाठी असणारे 16 गुणांसाठी, त्यासाठी विचारलेला 4था प्रश्न ड्राफ्टिंग मेसेज. या प्रश्नामध्ये आपल्याला 3 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी कोणत्याही एका पर्यायाचं उत्तर आपण लिहायचं आहे 100 ते 150 शब्दामध्ये. बी भाग पण तसाच आहे आपला 4 गुणांसाठी 3 पर्याय आहेत, त्यापैकी अचूक पर्याय निवडायचा आहे आणि उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर ब्लॉक कंप्लीट करायचा आहे. त्याचाच ऑर प्रश्न दोघांपैकी एक सोडवा. सेक्शन 5 हा शेवटचा विभाग आहे. नॉवेलवर आधारित आपल्याला प्रश्न विचारले 16 मार्कांचा प्रश्न आहे हा क्वेश्चन नंबर 5. ए भागामध्ये आपल्याला जोड्या दिलेल्या आहेत. मॅच द कॉलम. पहिल्याचं डी, दुसऱ्याचं ए, तिसऱ्याचं बी आणि चौथ्याची सी जोडी बरोबर आहे. त्यानंतर चूज द करेक्ट पर्याय, रिराईट पर्याय निवडायचा आहे, उत्तर टाकायचं आहे आणि ते विधान पुन्हा लिहायचं आहे. बघा ते पहिला पर्याय बरोबर आहे, बीचं दुसरा, सीचं तिसरा आणि डीचं चौथा. 2 गुणांचा हा प्रश्न आहे. बी भागामध्ये आपल्याला 4 गुणांसाठी 2 विधानं दिलेली आहेत, त्याचं उत्तर लिहायचं आहे. सीमध्ये पण तसंच केलेलं आहे. 50 वर्डमध्ये आपल्याला त्या नॉवेलवर आधारित प्रश्न विचारलेले, त्या प्रश्नांची उत्तरं लिहायचे 2-2 गुणांसाठी. डीमध्ये पण तेच आहे, 2-2 गुणांसाठी त्या नॉवेलवर आधारित जे काही कॅरेक्टर असतील त्यांच्यावर आधारित आपण 50 शब्दामध्ये उत्तर लिहायचे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीची इंग्लिश विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.